विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीने महाविकास आघाडीला झटका दिलाय। महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवारांचा विजय झाला। विशेष म्हणजे पुरेसं संख्याबळ नसतानाही महायुतीने सर्व जागा जिंकल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं पुन्हा फुटल्याचं स्पष्ट झालंय। 2022 ची 2024 मध्ये पुनरावृत्ती। विधान परिषद निवडणुकीत महायुतीची सरशी। सर्व 9 जागांवर दणदणीत विजय। महाविकास आघाडीची मतं पुन्हा फुटल्याचं उघड। इतने हमारे विधायक है, उन्होंने तो वोट दिया ही, उनको मैं धन्यवाद देना चाहता हूं। लेकिन महायुति के काम पर, विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया। आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात। आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली। विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर अजित पवारांचं हे विधान म्हणजे मागील जवळपास 2 आठवड्यांपासून महाविकास आघाडीच्या सुरू असलेल्या राजकीय भाकितांना दिलेलं उत्तर आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत रणनीतीप्रमाणे महायुतीनं सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या, तर दुसरीकडे 11व्या जागेसाठी महायुतीच्या 2 उमेदवारांमध्ये चढाओढ झाल्याचं दिसलं आणि शेवटी ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला। त्यामुळे निवडणुकीआधी दिसणारं चित्र पूर्णपणे उलटल्याचं उघड झालं। खरं तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तिन्ही पक्ष मिळून भाजपचे स्वतः 103 आणि अपक्ष 7 असे 110 आमदार होते। शिवसेनेसोबत 38 पक्षाचे आणि 10 अपक्ष असे 48 आमदार होते, तर राष्ट्रवादीसोबत 41 स्वतःचे आणि 2 अपक्ष असे 43 आमदार होते। महायुतीची ही गोळाबेरीज केवळ 201 अशी होते, पण प्रत्यक्षात मात्र महायुतीनं यापेक्षा जास्त मतं मिळवली। भाजपनं त्यांच्या 5 उमेदवारांपैकी तब्बल 4 उमेदवारांना म्हणजे पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके आणि अमित गोरखे यांना पहिल्या पसंतीच्या 26च्या कोट्याप्रमाणे 104 मतं दिली, तर सदाभाऊ खोत यांच्या खात्यात पहिल्या पसंतीची 14 मतं आली। म्हणजेच प्रत्यक्षात 110 मतं दिसत असताना भाजपला प्रत्यक्षात 118 मतं मिळाली। त्याचवेळी राष्ट्रवादीनं राजेश विटेकरांना पहिल्या पसंतीची 23 आणि शिवाजी गर्जेंना 24 मतं दिली। म्हणजे राष्ट्रवादीकडे दिसणाऱ्या 43 मतांपेक्षा अधिकची 4 मतं मिळवून आकडा 47 वर पोहोचला। शिवसेनेच्या 2 उमेदवारांपैकी कृपाल तुमानेंना 25 तर भावना गवळींना पहिल्या पसंतीची 24 मतं मिळाली। शिंदेंनी देखील त्यांच्याकडे असलेल्या 48 मतांमध्ये एक अतिरिक्त मताची भर घातली आणि आकडा 49 वर आणला। म्हणजे महायुतीकडे असलेल्या 201 मतांमध्ये तब्बल 13 मतांची भर पडली आणि त्यांच्या मतांची गोळाबेरीज 214 वर गेली। आमची मतं तर मिळालीच, पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत। त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे। अधिकच्या 13 मतांची जुळवाजुळव करत महायुतीनं त्यांच्या 9 उमेदवारांचा विजय निश्चित केला, पण दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र स्वतःच्या हक्काचीही मतं सांभाळता आली नाहीत, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले। काँग्रेसचे विधानसभेत एकूण 37 आमदार आहेत, तर पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतःचे 12 आणि 1 शेकाप असे 13 आमदार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 पक्षाचे आणि 1 अपक्ष अशा 16 आमदारांचं पाठबळ आहे। अशा एकूण 66 आमदारांची मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने होती। प्रत्यक्षात जेव्हा विधान परिषदेचा निकाल समोर आला तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या 3 पैकी 2 उमेदवारांचं भवितव्य पहिल्या फेरीत अंधारातच दिसलं। काँग्रेसनं अपेक्षेप्रमाणे त्यांच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 25 मतं दिली। त्याचवेळी ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांना सेनेच्या 16 मतांशिवाय पहिल्या पसंतीची आणखी 6 मतं मिळाली, ज्यामुळे ते 22 वर पोहोचले। तर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पहिल्या पसंतीची अवघी 12 मतं मिळाली।
यांची एकत्रित गोळाबेरीज केली असता हा आकडा 59 एवढा होता. महाविकास आघाडीकडे प्रत्यक्षात 66 मतं होती. तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मतं तशी बघितले तर कमी होती. आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती. परंतु जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात. आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली. महाविकास आघाडीची फुटलेली मतं आणि महायुतीनं अधिकची मिळवलेली मतं यांची गोळाबेरीज केल्यानंतर चित्र स्पष्ट होतं. महाविकास आघाडीची एकूण 7 मतं फुटली, ज्यापैकी 1 मत बाद झाल्याचं समोर आलंय. दुसरीकडे महायुतीनं तब्बल 13 मतं अतिरिक्त घेतली. त्यामुळे महायुतीनं केवळ महाविकास आघाडीची 6 मतं फोडली नाहीत, तर इतर छोटे पक्ष आणि अपक्षांची देखील तब्बल 7 मतं आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं. हमने कहा था, विश्वास था कि पूरे 9 के 9 लोग हमारे जीतेंगे. कई लोगों ने उसमें कहा था, कुछ चैलेंज भी दिया था कि ये चमत्कार होगा, ये होगा. अभी चमत्कार हुआ है, चमत्कार हुआ है. महायुति के जितने हमारे विधायक हैं उन्होंने तो वोट दिया ही, उनको मैं धन्यवाद देना चाहता हूं. लेकिन महायुति के काम पर, विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया, उनका भी मैं अभिनंदन करता. यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला. त्या ट्रॅपमध्ये ही बदमाश लोक सापडलेली आहे. वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला. एकंदरीतच या निकालाचा अभ्यास, देवेंद्र फडणवीसांची चाणाक्ष रणनीती आणि महायुतीचं योग्य फ्लोर मॅनेजमेंट यशस्वी झाल्याचं स्पष्ट आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीला आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. त्यामुळे लोकसभेतील पराभवानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी विधान परिषदेचा हा निकाल महायुतीसाठी नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.